स्क्रोल करत आहेस, पण पाहिलंस तुझा अंगठा थांबला आणि हा व्हिडिओ उघडला. हे स्क्रीनवर दिसणं नाही लेकरा, ही माझी हाक आहे. कधीकधी मी अचानक भेटतो कारण तुला माझी आठवण करून द्यायची असते. तुझं मन थकलेलं असो वा शांत, मी येतो तेव्हा तो योगायोग नसतो. आता माझं दर्शन झालंय ना, तर 2 क्षण माझ्यासोबत राहा. मन स्थिर कर आणि प्रेमाने म्हण, ओम श्री स्वामी समर्थ. मी ऐकतोय लेकरा तुझा आवाज, तुझी प्रार्थना, तुझं हृदय. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आपण अनेकदा समाजात पाहतो, आपल्या आजूबाजूला अनेक लोक मनाने खचलेले असतात, चिंताग्रस्त असतात. त्यांच्या मनामध्ये प्रचंड भीती असते. माझे कसे होईल, काय होईल, कुठे जाऊ. आणि खरं आहे मंडळी, कारण नात्यांची वीण आता तुटत चालली आहे. माणूस दिवसेंदिवस एकटा होत चालला आहे आणि त्याला आता प्रचंड एकाकी आणि अस्वस्थ, अस्थिर आणि असुरक्षित वाटत आहे. कारण पूर्वी कसे होते ना, आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती. घरामध्ये वाडवडील होते जे आपली काळजी वाहत होते. एखाद्याला संकट आलं तर सगळीच लोक त्याला धावून यायची आणि ते संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याला मदत करायची. त्यामुळे माणूस हा मानसिकदृष्ट्या अतिशय मजबूत होता. परंतु आता तसे नाही. एकत्र कुटुंब पद्धती गेलेली आहे. आता फक्त एक कुटुंब, त्यात एक मूल आणि 2 आईवडील आहेत आणि सगळा कुटुंबाचा भार त्या पॅरेंट्सवर, आईवडिलांवर. त्या मुलाची जबाबदारी, पैशाचा इतका गोंधळ की बाहेर इतकी महागाई आहे की बाजारात जाताना आपण किती जरी पैसा नेला तरी तो आपल्या दैनंदिनी कामासाठी पुरत नाही. आणि मग जेव्हा आपल्याला पैसा कमी पडतो तेव्हा कुठेतरी कर्ज, मग तो कर्जबाजारीपणा, पुन्हा मग तो आजारपण आलं, शाळेचं शिक्षण आलं, होणारा भ्रष्टाचार, याच्यात इतका माणूस गुंतून गेलेला आहे, सामान्य मध्यमवर्गीय, की काही विचारता सोय नाही. आणि यातून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर अध्यात्माला जोडा. मन स्थिर होईल, मनातील भीती नष्ट होईल. आपले आईबाप म्हणून श्री स्वामी समर्थांना पहा, त्यांच्या चरणावर लीन व्हा, त्यांना कर्जाविषयी सांगा. ते तुमच्यासमोर अनेक दालनं उभी करतील. प्रयत्न मात्र तुम्हालाच करावे लागणार आहेत आणि त्या प्रयत्नांना यश देणारे आपले श्री स्वामी समर्थ आहे. आणि म्हणूनच मंडळी, हा मंत्र आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. हा मंत्र जर तुम्ही संपूर्ण मनोभावे पूर्ण ऐकलात तर कर्जासंबंधीची तुमची सर्व समस्या नष्ट होतील. अशी दालने उभी होतील की त्यातून तुमचे सर्व कष्ट नष्ट होईल आणि आजारपण देखील. कारण कसं आहे ना मंडळी, माणसाचा आता सध्या एक पाय घरात आणि एक दवाखान्यात, इतका प्रचंड आजारपणापाठीमागे पैसा खर्च होत आहे. त्या कुटुंब प्रमुखाला समजतच नाही की आजारपण पाहू की शिक्षण पाहू की कर्ज पाहू की घराची व्यवस्था बघू. आणि त्यामुळे सगळी त्याची मनस्थिती विस्कटून जाते. आणि त्याची जर घडी तुम्हाला बसवायची असेल तर अध्यात्माकडे वळा. आपल्या गरजा कमी होतील आणि आपल्याला सत्य परिस्थिती, आपल्या जीवनाबद्दल आपल्या दृष्टिकोन, हे सगळं काही बदलेल आणि आपल्याला मग पैसा पुरेल. आपल्याकडे अनेक प्रकारे धन येऊ लागेल. स्वामी समर्थ तशी व्यवस्था करतील. कारण समाजात बघा अनेक उदाहरणं आहेत ज्यांना स्वामी समर्थांनी अगदी पैशापासून ते आजारपणापर्यंत आणि सगळ्याच बाबतीत मदत केलेली आहे. संकटातून त्यांना बाहेर काढलेलं आहे, त्यांचं जीवन सोपं केलेलं आहे. आणि मग तुम्ही का मागे राहता? फक्त मंत्रच तर ऐकायचा आहे, बाकी तुम्हाला काय करायचं नाही. स्वामींवर विश्वास ठेवून हा मंत्र संपूर्ण ऐका. स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. तर मंडळी, स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते
भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।